नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत सुरू करूया क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची. पोलिसांसमोर जेव्हा एखादी केस येते तेव्हा त्या गुन्ह्यातले काहीच तुकडे त्यांच्या समोर असतात. कुठलाही गुन्हा हा परफेक्ट कधीच नसतो. प्रत्येक गुन्हेगार गुन्हा करताना काही ना काही पुरावा हा मागे सोडतच असतो. प्रत्येक शक्यता पडताळून बघत प्रत्येक संशयिताला पारखून घेत सत्यापर्यंत पोहोचावं लागतं. या केसमध्ये दोन खून झालेले असताना मुख्यतः एका लहान मुलाचा खून झालेला असल्यामुळे पोलिसांसाठी ही परिस्थिती अजूनच आव्हानात्मक आणि नाजूक असते. या केसमध्ये महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे दोन्ही खून एकाच व्यक्तीने केलेत की दोन्ही वेगवेगळे गुन्हे आहेत. आणि याचं उत्तर एकाच गोष्टीतून मिळू शकतं, ते म्हणजे खुनाचा मोटिव्ह, अर्थात खुनाचं कारण. एकदा कारण समजलं की गुन्हेगाराला शोधणं अत्यंत सोपं होतं. पोलिसांनी या केसमध्येही हेच केलं. रेखाचा मर्डर झालाय आणि गीता आपल्या कस्टडीत आहे. मग कोण असू शकतं? अजय. सर, आपला एक माणूस अजयवर नजर ठेवून आहे. त्याच्याबद्दल अजूनपर्यंत तरी काही संशयास्पद माहिती नाही मिळाली. बघा, मर्डर वेपन सापडतं का? राणे सर, तिचं पर्स, मोबाईल फोन, अंगावरची ज्वेलरी सगळं तसंच्या तसं आहे. म्हणजे चोरीचा मॅटर नाही. तिचा फोन बघा, लास्ट कॉल कोणाचा होता? सर, सर हा फोन तर डॅमेज आहे. ती कोणाला तरी भेटायला इकडे आली होती. तू फोन रिकव्हरीला पाठवा आणि तत्काळ तिचे CDR काढा. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. सर, रेखा 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 ए साहेब, मी काय चाललंय आधी विहिरीत आणि आता रेखा रेखा उठ घे रेखा. मी तुला सांगत होते जाऊ नकोस म्हणून, तू का नाही ऐकलंस माझं? उठ ना. भेटायला गेली होती का कोणाला? ते हो साहेब, रेखाला कुठे तरी फोन आला होता. म्हणून ती त्याला भेटायला गेली होती. ना. प्रियाने मला घाईघाईने घरी बोलवलं होतं म्हणून साहेब. जेव्हा रेखाला फोन आला तिच्या सोबतच होतीस? नाही, ती बाहेर जाताना मला सांगून गेली. कोणी फोन केला होता? काही नाव वगैरे घेतलं का? नाही, कोणीतरी अज्ञात माणसाचा फोन आला होता तिला. म्हणूनच मी तिला म्हणत होते की जाऊ नकोस म्हणून. निदान पोलिसांना तरी सांगून जा. तरी गेली? हो, ती व्यक्ती म्हणत होती की तिच्याकडे काहीतरी पुरावा आहे. विनीतला कोणी मारलाय त्याचा. तुम्हाला कोणावर संशय आहे का? मला काहीच कळत नाहीये. सर, रेखाला जो कॉल आला होता तोही इंटरनेट कॉल होता. ट्रेस व्हायला थोडा वेळ लागेल. हॅलो, तुम्हाला लीड हवा असेल तर रेखाचा लॅपटॉप शोधा. कोण बोलतोय? ते महत्वाचं नाहीये. राणे, सर, PCOवरनं कॉल होता. रेखाचा लॅपटॉप शोधा अशी टिप देतोय, पण समोरीला मागत नाही. रेखाला इंटरनेट कॉल करणारा आणि हा PCOवरनं कॉल करणारा माणूस एकच तर नाहीये. मी तुम्हाला नंबर पाठवतोय, जरा बघा या PCOवरनं कॉल कोणी केला होता. आम्हाला रेखाचा लॅपटॉप हवाय. लॅपटॉप माहित नाही साहेब. मला पण काहीच माहित नाही. खरं सांगू का सर,
विनीत गेल्यापासून ना आमचं कोणाचंच लक्षच लागत नाही आहे कुठे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घर चेक करू शकता. करडे पूर्ण घर चेक करा, बघा कुठे लॅपटॉप मिळतोय का. सर. सर पूर्ण घर चेक केलं, लॅपटॉप कुठेच नाही. पाटील सापडला का? तिच्या कारमध्येही सापडला नाही लॅपटॉप. सर मग कदाचित ऑफिसमध्ये विसरली का ते बघायला हवं, कारण का ती लॅपटॉप घेतल्याशिवाय कधीच बाहेर पडली नाही. ऑफिसचा ॲड्रेस आहे. हां घ्या. बोला. तुम्हाला काय वाटतं कुणी मारला असेल रेखाला? तुमचा कोणावर संशय? मी कसं काय सांगणार सर. खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही आणि गीताने मिळून मारलंय तिला. आम्ही असं का करू पण? कारण तसं केल्यावर डिवोर्स घ्यायचीही गरज नाही आणि सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर म्हणून. नाही सर, मी खरंच असं काही केलेलं नाही. सर मॅडम एकदम चांगल्या होत्या आपल्या कामात, एकदम जीव ओतून काम करणाऱ्या. हो सर, पण एक खास गोष्ट सांगते तुम्हाला. इतकं सगळं चांगलं चाललेलं असतानाही मॅडम जॉब सोडून जाणार होत्या. काय? मॅडम जॉब सोडणार होत्या? हो सर, नोटीस पिरियडवर होत्या त्या. बरं, मॅडम ऑफिसमध्ये कुठे बसायच्या? त्यांचा ऑफिसमध्ये लॅपटॉप आहे का? सर चेक करून सांगते. नाहीये सर, त्यांच्या डेस्कवर नाहीये लॅपटॉप. ठीक आहे. साहेब चहा आणलं होतं. नाही, चहा राहू दे. नाव काय तुझं? सागर. सागर, तुझ्या रेखा मॅडम बद्दल काही माहिती देऊ शकतोस का? मॅडम तशा खूप चांगल्या होत्या, सगळ्यांशी आदरानं वागायच्या. आणखी? आणखी साहेब माझं नाव सांगू नका, पण मॅडमचं अफेअर होतं. कोणासोबत? ते आमचे केतन सर आहेत ना, एडिटर, त्यांच्यासोबत. खरं सांगतोयस ना? सर शपथ खरं सांगतोय. आता कुठे आहे तो केतन? 2-3 दिवस झाले ते ऑफिसला आलेच नाही. त्याचा नंबर आहे? हो आहे. का रडतेस तू? प्लीज रडू नकोस यार. मला विनीतची खूप आठवण येते ग. त्याच्यासोबत असं व्हायला नको होतं ना. प्लीज रडू नकोस तू, प्लीज. होईल सगळं ठीक. वी अंडरस्टँड. प्रिया, हे त्यांनी दिलंय. अरे अगं थांब रिया, कुठे चालली आहेस? काय झालं? अगं रिया थांब. सर, रेखाचा बॉस केतन लोणावळ्यात सापडला. आपली टीम त्याला घेऊन येते. गुड. काय रे, तुझं आणि रेखाचं अफेअर होतं, तुमच्यात भांडण झालं, तिचा मर्डर करून तू लोणावळ्याला जाऊन लपलं. अहो नाही साहेब, असं काही नाही आहे साहेब. अहो आम्ही बेस्ट फ्रेंड होतो. हे बघ, माझा टाइम वेस्ट करू नको, काय खरं ते सांगून टाक. अहो सर, विश्वास ठेवा, ती माझी कलिग होती, बेस्ट फ्रेंड होती साहेब. आणि तो लॅपटॉप संदर्भात तुम्हाला जो फोन केला होता तो मीच केला होता साहेब. काय आहे त्या लॅपटॉपमध्ये? एक खळबळजनक स्टिंग ऑपरेशन आहे साहेब. मी शहरातल्या एका अनाथ आश्रमाबद्दल मी रेखाला सांगितलं होतं की जिथे मुलींचं मोलेस्टेशन केलं जातं. सुरुवातीला रेखाला अजिबात इंटरेस्ट नव्हता त्यामध्ये, पण जेव्हा मी अनाथ आश्रमाचं नाव सर्वोदय असं सांगितल्यावरती अचानक तिच्या मनात कुतूहल निर्माण झालं आणि ती म्हणाली की या केसचा पर्दाफाश मीच करेन. आणि सर, आम्ही त्या जागेवर जाऊन
आधी रेकी पण करून आलो होतो. बोला साहेब. आम्ही बालकल्याण खात्यातून आलोय. सर्वे करायचा मला. ठीक आहे, मी साहेबांना फोन करतो. हाँ बोलो. हा साहेब, तुम्हाला भेटायला काही लोक आले. अच्छा ठीक है, मैं आता हूँ. साहेब येतात. बोलिए. मैं वार्डन खान. क्या चाहिए आपको? आम्ही बालकल्याण खात्यातून आलोय. सर्वे करायचा आम्हाला. चलिए ऑफिस में बैठ के बात करते हैं. आइए आइए बैठिए. मॅडम तुम्ही सर्वे करून या. मी बोलतो. अरे लेकिन मैं जाता हूँ ना. थांबा खान साहेब, सर्वे करून येतील मॅडम. कशाला टेन्शन घेताय? या मॅडम. अरे सुनो, कहाँ जा रहे हैं आप? अब मैं बसा बसा बसा. येतील मॅडम सर्वे करून. काय घाई आहे तुम्हाला? तुमचं रजिस्टर दाखवा जरा. नहीं, लेकिन ऐसे अचानक. अहो अचानक विजिट करणं आमचं कामच आहे ते. दाखवा तुम्ही. अरे वा, रजिस्टर एकदम अप टू डेट आहे तुमचं. मस्त. चला तुमचा ऍक्टिव्हिटी एरिया बघूया आपण. चला ना. या. छान वाटलं मला. नाईस वर्क. तुमचा रिमार्क देतो मी वरती, एक्सलंट म्हणून. फक्त इथे एक तुमची साईन लागेल. क्या पूछ रही थी वो मैडम तुमको? क्या बोला तुमने? क्या बोल रहा हूं मैं? उसके सामने तो मुंह फाड़ के बोला होगा. अब क्या हो गया? बोलती बंद. बोलो. तुम ऐसे सुनने वाले नहीं है. आज तुम सबको भूखा ही रखता हूं. देखो अभी तुम लोग सुधरोगी. बघ ना काय फुटेज आहे. दीदी आम्हाला वाचवा प्लीज, मुझे यहाँ से बाहर निकालो. त्या मुलींना किती त्रास सहन करायला लागतोय रे. काय होत असेल रे त्यांच्याबरोबर. तुला बोललो ना, हे बेकार कांड आहे एकदम. मी एकदम शॉक झाले रे फुटेज बघून. अगं काय शॉक आहे? आपल्या कामाचा भागच आहे तो. रिलॅक्स. सर तिच्या लॅपटॉपमध्ये पूर्ण फुटेज आहे साहेब. लॅपटॉप कुठे आहे ते? मला नाही माहीत साहेब. फुटेजची कॉपी आहे? नाही साहेब, काहीच नाही माझ्याजवळ. रेखाचं लग्न बरोबर चाललं नव्हतं. तुझ्या जवळ येत होती ती. तुला वाटलं ती आता गळ्यात पडते की काय, म्हणून तू तिला मारलं
आणि आम्हाला येऊन ही लॅपटॉपची खोटी कहाणी ऐकवतोय. अहो साहेब असं काहीच नाही, माझ्यावर विश्वास ठेवा साहेब. सर्वोदय अनाथ आश्रम कुठे आहे? वानवडी सर. बायको मुलाचा मर्डर झालाय आणि तू प्राईम सस्पेक्टला बेल मिळवून देतोस. साहेब माझ्या मुलाच्या बाबतीत मला किती दुःख आहे हे फक्त मला माहिती आहे. आणि राहिला प्रश्न हिचा, तर हिनं काही केलेलं नाही. चल गीता. एक मिनिट, केस सॉल्व्ह होईपर्यंत शहर सोडून जायचं ना दोघांनी. ओके चल. रिया तू रडतेस का अशी? मला खूप भीती वाटते. हे बाळा रडू नकोस का, सगळं ठीक होईल आता. सर, रेखाचा लॅपटॉप कोणत्या तरी वायफाय नेटवर्कवरून लॉग इन झालाय. चिंचवडचा ॲड्रेस आहे. बघा लॅपटॉप कोण वापरतं, घेऊन ये तर. सर, साहेब हा लॅपटॉप घेऊन एक दिवस एक माणूस माझ्या कॉम्प्युटर रिपेअरिंग शॉपवर आला होता आणि त्याला हा लॅपटॉप विकायचा होता, म्हणून मीच 5,000 रुपयात हा लॅपटॉप घेतला आणि चांगल्या कंडिशनमध्ये होता साहेब, म्हणून मीच वापरायला सुरुवात केली. याच्या व्यतिरिक्त खरंच मला काही माहीत नाही साहेब. ठीक आहे. माझी नोकरी झाली या भीतीने आतापर्यंत मी काही बोलत नव्हतो, पण या लहान लहान मुलींचे हाल मला बघवत नाही. तो काही करून तुम्ही त्या मुलींना वाचवा आणि खास करून शबनमला. दीदी आम्हाला वाचवा प्लीज, मुझे यहाँ से बाहर निकालो. यहाँ हमारे साथ बहुत गलत होता है. वो मामू हमें पता नहीं कौन से नशे वाले इंजेक्शन देता है और बड़े बड़े आदमियों के सामने वो मेरा मामा होने के बावजूद भी मेरे साथ ऐसे करते. सबके साथ यही होता है. बघा मी आता तुम्हाला सगळं खरं खरं काय सांगितलंय. प्लीज मुझे यहाँ से बाहर निकालो. काळजी करू नकोस, मी विजिटिंग कार्ड घे. जेव्हाही गरज लागेल मला फोन कर, मी आहे तुझ्या मदतीसाठी. ओके? केतन खरं बोलत होतो. या क्लिपमुळेच दोन्ही खून झालेत. सर, या विनीतच्या मर्डरचा आणि या क्लिपचा काय संबंध असेल? अनाथ आश्रमाला भेट द्यायची वेळ आली आहे. तुम्ही इथे? तुम्ही कोण? मी चिन्मय, इथे ॲडमिन आहे. सगळीकडे चेक करा. सर, ऑफिस कुठे? तिथे आहे साहेब. करडे आतमध्ये चेक करा. सर. पाटील या बाजूला बघा. हो सर. सर आतमध्ये कोणी नाही, बहुतेक पळाले वाटतं. सर इकडे सुद्धा कोणीच नाही. सर, आश्रमात कोणीच नाहीये. असे कसे सगळे गायब झाले? मी काय सांगणार साहेब, हा पण ती शबनम आधीपासूनच गायब होती, त्यामुळे त्या वॉर्डनचा फुल ऑन डाऊट होता योगेशवर आणि त्यांचं भांडणही झालं साहेब. आणि त्यानंतर योगेशला पण मी कधी पाहिला नाही. तुला माहिती आहे ना इकडे काय चाललं होतं? मी गरीब माणूस काय बोलणार साहेब, तर वॉर्डन एकदम खराब माणूस आहे. या बिचाऱ्या पोरींकडून धंदा करून घ्यायचा. आणि सर ती शबनम, ती तर त्याची स्वतःची भाजी, तिला देखील सोडलं नाही त्याने. आणि तो वॉचमॅन योगेश, तो चांगला माणूस होता साहेब, तो कधीच कोणाला पळून जाऊ नाही दिलं त्याने. पण शबनमच्या बाबतीत काय झालं माहिती नाही. या तिघांबद्दल काही माहिती मिळाली की लगेच आम्हाला कॉल कर. हो सर. सर,
योगेश, शबनम आणि वॉर्डन खानच्या मागे सगळे खबरी लावले, पण अजूनपर्यंत काहीच टिप नाही. राणे, हा वॉर्डन ज्या रीतीने अनाथाश्रमातून आपला धंदा चालवत होता ते बघता असं वाटतं की कुठल्या तरी मोठ्या माणसाचा हात त्याच्या डोक्यावर आहे आणि हेच मोठं नाव रेखाला कळालं आणि तेवढ्यासाठी तिला मारून टाकण्यात आलं. सर, असंही असू शकतं ना, योगेश आणि शबनमने मिळून पैशांकरिता रेखाला खोटी माहिती दिली आणि मग वॉर्डन खान सोबत प्लॅन करून पळून गेले. देऊन देऊन रेखा किती पैसे देणार, पण तरी तिचे बँक डिटेल्स मागवा आणि चेक करा. हो सर. हा बोला. काय? ठीक आहे सर, योगेशचा ऍक्सिडेंट झालाय. सर, हाच योगेश आहे, कन्फर्म. ऍक्सिडेंटचा फिटनेस आहे का? आहे ना सर, इकडे हाय सर. सर, मी फोनवर बोलत चाललो होतो, अचानक आवाजाला बघितलं तर याला एक टेम्पोला उडून गेला होता. जवळून पहिलं तर बिचारीने जागेवर जीव सोडला होता. मोबाईल वॉलेट काही सापडले? हा मिळाला सर, हा मोबाईल मिळाला. कळलं. याचा CDR मागवा आणि लोकेशन चेक करा आणि बघा गेल्या 2 दिवसात हा कुठे कुठे लपला होता. काहीतरी लीड नक्कीच मिळेल. सर. सर, योगेशच्या मोबाईलमध्ये शबनम नावाने एक नंबर सेव्ह आहे. कदाचित ही सर्वोदय आश्रमातली शबनम असावी. तिचा फोनही ऑन आहे आणि लोकेशनही ट्रेस झालं. वाट कसली बघताय, घेऊन या तिला. सर. पाटील, सोडवा हिला लवकर आणि हॉस्पिटलला घेऊन चला. मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा डोस दिलाय तिला, वारंवार जबरदस्तीही केली. तिला कळलं देखील नसेल कदाचित, इतकी गुंगीत होती ती. शुद्धीवर यायला किती वेळ लागेल हे आता सांगणं खूपच अवघड आहे. ओके, थँक्यू. सर, या केसमध्ये हा नवीनच ट्विस्ट आहे. हा जर ड्रग्सचा विषय असेल तर प्रकरण अजून गंभीर झालं आहे. ऑलरेडी 3 खून झालेत. ही केस जर आपण लवकर सोडवली नाही तर अजून एक बळी जाऊ शकतो. प्रिया, हे काय झालं बेटा? तू अशी जमिनीवर का बसली आहेस? ते मी माझं ना पेनच सापडत नाही. मी केव्हाचा तो शोधते. मला अरे टेन्शन घेऊ नको बेटा. बरं माझा एक 2 काम आहेत, मी जरा बाहेर जाऊन येतो. हां, टेन्शन घेऊ नको, आलोच मी. सर, गेल्या काही दिवसांपासून मला रियामध्ये खूप बदल जाणवत आहे. कुठेतरी हरवल्यासारखी वागते, सतत कशाला तरी घाबरून असते. म्हणजे तिचा असा फोन वाजतो पण ती फोन उचलत नाही, अशी नुसती घाबरून फोनकडे बघत राहते. सर, मला वाटते तिला कोणीतरी हॅरास करते. मी तिला खूप समजावायचा प्रयत्न केला पण ती अजूनही माझ्याशी तेवढं मोकळेपणानं बोलत नाही आहे. अजूनही म्हणजे? सर, ती गेल्या 2 वर्षांपासूनच आमच्याकडे राहते ना. रिया तुमची मुलगी आहे ना? सॉरी सर, मी तुम्हाला सांगितलं नाही वाटतं. रिया खरं तर आमची मुलगी नाही आहे, पण आत्ता आहे. आम्ही तिला दत्तक घेतलं आहे. रिया खरं तर रेखाची भाची आहे आणि मधल्या काळात तिच्या आईवडिलांशी रेखाची काही संपर्क नव्हता आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. मग रियाकडे बघणारं कोणीच नव्हतं, सांभाळणारं कोणी नव्हतं, म्हणून कोर्ट ऑर्डरनं तिला अनाथाश्रमात पाठवलं गेलं आणि आम्हाला 2 वर्षांपूर्वीच कळलं.
मग आम्ही तो अनाथाश्रम शोधून काढला. मग कोर्टातून तिला रीतसर दत्तक घेतली सर. कुठला अनाथाश्रम? सर्वोदय अनाथाश्रम. सर्वोदय अनाथाश्रम. ठीक आहे, या तुम्ही. ओके, थँक्यू. राणे सर, आता कळतंय की रेखा सर्वोदय अनाथाश्रम मध्ये एवढी इंटरेस्टेड का होती. कारण जर रिया तिकडे होती तर तिकडे काय चालतं हे रियाला बऱ्यापैकी माहीत असेल. सर, रियाने ही गोष्ट आधीच रेखाला का नाही सांगितली? कारण रेखाला ही गोष्ट बाहेरून समजली होती. रियाचे कॉल डिटेल्स, बँक डिटेल्स, सोशल मीडिया चॅट्स वगैरे सगळं काही काढा. सर. हॅलो, शबनम शुद्धीवर आली? ठीक आहे, आम्ही लगेच येतो तिकडे. शबनम, कैसा लग रहा है? ठीक हूँ, बट अभी भी बहुत दर्द है. डर लग रहा है. डरने की कोई बात नहीं, अब हम तुम्हारे साथ हैं. आश्रम मध्ये तुमच्यासोबत जे काय व्हायचं, जे तू रेखाला सांगितलं त्याचं रेकॉर्डिंग आम्ही बघितलं रेखाच्या लॅपटॉपमध्ये. रेखा मैम अच्छी थी. वो मुझे वहाँ से बाहर भी निकालने वाली थी, लेकिन वो मेरी मदद करती उसके पहले ही मामू को पता चल गया था. रेखा के बेटे विनीत और रिया को जानती थी तुम? विनीत को नहीं जानती, रिया को जानती थी. वो भी हमारे साथ आश्रम में ही रहती थी, लेकिन उन लोगों ने उसे भी नशे की बहुत गंदी आदत लगवा दी थी. उसका नसीब अच्छा था, उसे रेखा मैम ले गई. लेकिन मेरी किस्मत तो इतनी खराब थी, मुझे तो मेरे मामू ने ही बेच डाला. तुम्हारे साथ ये सब किसने किया? शायद मामू ही होगा. अनाथाश्रम से खुद भागी थी? जी, रेखा मैम ने जो वीडियो रिकॉर्ड किया था उसके बाद मामू को हम पर शक हो गया था. वो तो अच्छा हुआ योगेश चाचा ने मुझे भागने में मदद की, पर मैं इतना नशे में थी कि ज़्यादा दूर भाग ही नहीं पाई, और मामू ने मुझे पकड़ के उस घर में डाल दिया. योगेश भी अब नहीं रहा, उसे रोड एक्सीडेंट में मार दिया गया. क्या? ये सब मेरी वजह से ही हो रहा है. तुम चिंता मत करो, सब ठीक हो जाएगा. आराम करो. रिया, बेटा मला खरं सांग, तुला माहित होतं का की रेखाने सर्वोदय अनाथाश्रमामध्ये स्टिंग ऑपरेशन केले? नाही सर, मला तिच्या कामाबद्दल काहीच माहिती नसायची. हे बघा, आम्हाला कळलंय की त्या अनाथाश्रमात खूप काही गडबड आहे, खास करून मुलींच्या बाबतीत. तू तिथे असताना तुला वाईट एक्सपिरियन्स काय आला असेल तर? नाही सर, मला असा काहीच अनुभव नाही आला. शबनमने कबूल केलंय की तिथे मुलींना ड्रग्स दिले जातात, आणि तू म्हणतेस की तुला काहीच माहित नाही. सर मी कसं सांगणार ना, म्हणजे सर्वोदय सोडल्यापासून माझा तिथल्या लोकांशी असा काहीच संपर्क नाहीये. हे बघ रिया, खोटं बोलू नकोस. आम्हाला माहिती आहे की तुला तिकडनं कॉल्स यायचे, तुला तिथून फोन करून कोणी घाबरवत होतं का? हे बघ, आम्ही असताना घाबरायचं काही कारण नाही. सर, मी खरंच सांगते, तसं काहीच नाहीये. राणे, क्लिअर आहे की रिया खूप काही लपवते, तिच्यावर नजर ठेवा. सर, रिया गायब झाली. तिचा फोन ट्रॅकिंगवर टाका. सर, वॉर्डन खानचा फोन ट्रेस झालाय. उचला त्याला. सर,
तो बघा तो वार्डन खान चल. अरे लेकिन ज्यादा दूर तक भाग नहीं पाया तू. तुला काय वाटलं होतं हे जे काही कांड तू केलेस त्याची शिक्षा कधीच मिळणार नाही. देखो साहब, आप मुझे जानते नहीं है, मेरी पहचान ऊपर तक है. ये जो तेरी ऊपर तक पहचान है ना, वो क्यों है ये भी मैं जानता हूँ. और जहां तक तेरी पहचान है सबके सब अंदर जाएंगे. लहान मुलींचा धंदा मांडला होतास, ड्रग्स देत होता त्यांना. कहाँ से आ रहे थे ड्रग्स? हाँ, ड्रग्स तो आ रहे थे. अब कहाँ से आ रहे थे ये आप पता लगा लो, ये आपका ही काम है. और जब तक ये पता चलेगा तब तक मैं यहाँ से बाहर निकल गया हूँ. कोई गलतफहमी मत पालना. अब तू अंदर आया है ना, अंदर ही रहेगा. बाहर का सूरज देखना अब नसीब नहीं होगा. सर रियाचा फोन ऑन झालाय. घेऊन चला दोघांना. रिया आणि चिन्मय, तुमच्या दोघांचे कॉल रेकॉर्ड बघितलेत आम्ही. आम्हाला माहिती आहे की तुमचा अफेअर चालू आहे. तुमच्या लव्ह स्टोरीमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही. विनीत आणि रेखाला का मारलं हे सांगा. सर मी कोणालाच नाही मारलंय सर. इनफॅक्ट गेल्या 2 वर्षापासून विनीत माझा खरंच लाडका झाला होता. खोटं बोलतेस तू. नाही साहेब, ती खरं बोलते. विनीतला मी किडनॅप केलं हे तिला ठाऊक होतं, पण त्याला मारलेलं हे तिला नंतर कळलं. का मारलं? सर विनीतने मला आणि चिन्मयला एकत्र बघितलं होतं. सर तेव्हापासून तो मला ब्लॅकमेल करत होता. सतत माझ्याकडून पैसे चॉकलेट असं काहीतरी मागत असायचा. चॉकलेट वगैरे मागत होता म्हणून मारून टाकायचं? नाही साहेब, त्या रेखानं जेव्हा स्टिंग ऑपरेशन केलं सर्वोदयमध्ये तेव्हा मी जरा घाबरलो होतो. तिने मला ब्लॅकमेल करायच्या आताच मग मी तिला ब्लॅकमेल करायचा प्लॅन आखला. विनीत तू काय काम? काय रे, रियाला काय ब्लॅकमेल करत असतो तू? मम्माला नाव सांगेल, मम्माला नाव सांगेल. मला सांग, किती पैसे देते ती तुला? 100 200? मग अरे तुला जास्ती पैसे कमवायचे असेल ना, माझ्याकडे एक बेटर प्लॅन आहे. काय? गेम्स. म्हणजे गेम्स खेळून पैसे मिळणार? हुशार आहेस रे. आमचा ना एक गेमिंग ग्रुप आहे, तिथे स्वतःचे पैसे न लावता भक्कम पैसे जिंकता येतात. खरंच? ए तू मला पण जॉईन करणार का प्लीज? अर्धा तास आहे का तुझ्याकडे? अरे आहे, तू चल. चल मला लगेच दाखव. चल. आणि मग मी विनीत बरोबर मैत्री केली. ऑनलाईन गेम्स आणि पैशाचं अमिष दाखवलं आणि मग त्याला किडनॅप केलं. मारून का टाकलं? साहेब तो 1.5 शाना निघाला. म्हणजे माझ्या तावडीतून सुटून पळाला तो. आणि मग मला राग आला. रेखाला का मारलं? रेखाने मला अनाथ आश्रमातून बाहेर काढलं, पण तोपर्यंत मी पूर्ण ड्रग ॲडिक्ट झाले होते. त्यात तिचे सततचे प्रश्न. सर्वोदयमध्ये काय व्हायचं, तुझ्या अकाउंटला एवढे पैसे कस काय आले? तरी मी सांगितलं तिला की माझ्या आईवडिलांनी ते माझ्या अकाउंटला टाकले आणि मी 18 वर्षाची झाले म्हणून ते मला वापरायला मिळाले. तरी तिचे ते सततचे प्रश्न चालूच होते. त्या बाईने तुला अनाथ आश्रमातून बाहेर काढलं, आपल्या मुलीसारखं ठेवलं, स्वतःच्या घरात राहायला जागा दिली, तिचा जीव घेतला. सर जेव्हा मला तिची गरज होती तेव्हा कुठे होती ती? हा कुठे होती? काय भोगलंय ना सर्वोदयमध्ये ते माझं मला माहिती सर. तेव्हा कोणीच नव्हतं माझं, फक्त चिन्मय होता. सर चिन्मय माझ्यावर प्रेम करायचा आणि मला ड्रग्ज सुद्धा द्यायचा. सर आम्हाला दोघांना लग्न करायचं होतं, पण आमच्यामध्ये एकच काटा होता, तो म्हणजे ती रेखा. म्हणूनच आम्ही तिला
नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. आयुष्य एक खेळ आहे असं म्हटलं जातं, पण आयुष्याच्या या खेळामध्ये कुठल्या वळणावर काय सामोरं येईल हे कोणालाच सांगता येत नाही. अजय आणि रेखा दोघांचंही मन खात होतं की आपण पालक म्हणून कुठेतरी कमी पडतोय. विनीत सारख्या तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या, गेम्सच्या भूलभुलैयामध्ये आपलं बालपण हरवलेल्या मुलांना सांभाळणं ही पालकांसाठी सोपी गोष्ट नाहीये. त्यात मुलांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता ही अधिक भयावह गोष्ट. रियासारखी एक व्यसनाधीन मुलगी जी आपल्याच कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरली, हा खरं तर आपल्या सगळ्यांसाठी, समाजासाठी फार मोठा इशारा आहे की यापुढे कदाचित आपल्याला अशाच नवनवीन गुन्ह्यांविरुद्ध लढावं लागणार आहे आणि त्यासाठी स्वतःला तयार ठेवावं लागणार आहे. पालक म्हणून तर आपल्यावर अजूनच मोठी जबाबदारी आहे. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात काही नवीन गुन्ह्यांसह. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षामध्ये आपण सगळेच अधिक सतर्क राहूया. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.